मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीमध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। अंधेरीतलं मनसेचं खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रोहन सावंत यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। या पक्षांतरामुळे अंधेरी पश्चिम परिसरामध्ये मनसेची मोठी पडझड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। रोहन सावंत हे आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 75 मधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र मनसेमधील अंतर्गत घडामोडी तसंच राजकीय गणित न जुळल्यानं त्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या सोबत मनसेचे अनेक स्थानिक विभाग प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी सुद्धा शिवसेनेचं सदस्यत्व स्वीकारल्यानं शिवसेनेची ताकद या भागांमध्ये आता जवळपास दुप्पट झालेली आहे। अंधेरीच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया रोहन सावंत यांनी दिलेली आहे। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अंधेरीमधील आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। मात्र मनसे या धक्क्यातनं कसं सावरतंय याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामधलं राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलेलं आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मनसेच्या उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीनं बाद करण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप जाधव यांनी केलेला असून यावरून ठाण्यामध्ये आता मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं दिसतंय। मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद करण्यात आला आणि या निर्णयावर संताप व्यक्त करताना अविनाश जाधव यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केलाय। आमच्या उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणावरून बाद केले जात आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मात्र अपात्र असताना सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक पात्र दाखवलं जात आहे असा खळबळजनक दावा अविनाश जाधवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेला आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता मनसे कार्यकर्ते सुद्धा संतप्त आहेत। आपल्या उमेदवारांना जाणून बुजून निवडणूक प्रक्रियेतनं बाहेर काढलं जात असल्याचा आरोप स्थानिक मनसे नेते देखील करतात। तक्रार मी अर्ज दिलेला आहे पण त्या तरी पण त्यांनी ग्राह्य धरलं। याच्यामध्ये काय चेक वरती साईन नाही केलं तर आपण चेक बाउन्स करतो, बरोबर ना? मग हे का बाउन्स होत की असंच काय करणार आहोत? 11च्या आत जर तो फॉर्म आला असेल तर हे सगळं प्लॅनिंग होतं, ठरवून गेलं होतं। सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही, पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले, अपक्षांचे फॉर्म बाद झाले। हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते। या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण? हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात। यांचं सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साटलोट असतं आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा मलिन करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।